रास्त मागणी आहे, याच्यात काहीच गैर नाहीये. मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत. सोपी गोष्ट आहे ना ही. ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये. आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत, मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे. थांबा ना, मी पण आलोय पहिला. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे. कारण जी लोक मतदान करतायत, म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, यातला एकच फक्त महत्वाचा भाग सांगतो की गेल्या 2024ची जी विधानसभा इलेक्शन झाली, या विधानसभा निवडणुकीनंतर 232 जागा या ह्याच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या. 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेच जण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता. हे कसलं द्योतक आहे? सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा. पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे? तर मला असं वाटतं की हा अतिशय सोपा विषय आहे. या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. कारण हे काही प्रश्न थांबणार नाही. महाविकास आघाडी बरोबर दिसतात, मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो. प्रश्न असा आहे, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. 2017ला महाविकास आघाडी ते असेल किंवा नसेल तो विषय नाहीये. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. आणि ही तुमच्या जर लक्षात असेल, कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल, तर 2017ला पण मी हेच बोलत होतो. तेव्हा पण होती तेव्हा पण होती. खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला.